संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ अनुदान योजना, निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना या सर्व काही योजना आहेत. या योजनांच्या अनुदान वितरणामध्ये बऱ्याच वेळा असं पाहावयास मिळालेलं आहे की मागच्या एक एक दोन महिन्याच्या अनुदानामध्ये तफावत जाणवलेली आहे. कालच बऱ्याचशा दिव्यांग बांधवांनी सुद्धा सांगितलं, संजय गांधी निराधार योजनेमधील जे दिव्यांग बांधव होते त्यांनी सांगितलं की मागच्या आमच्या एका महिन्याचा खोडा पडलेला आहे, एका महिन्याचा गॅप पडलेला आहे. ती अनुदान येणे सुद्धा अजून बाकी आहे. सोबतच विधानसभेच्या भवनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की 1 तारखेपासूनच त्यांना लाभ कसा देता येईल याकरिता प्रयत्न सुरू आहे. आता अधिवेशन सुद्धा होऊन गेलेलं आहे. मागचे पैसे मिळायला सुद्धा खूप उशीर झालेला आहे आणि आता जानेवारी महिन्याची नवीन वर्ष जे आहे, नवीन वर्षाची सुद्धा आजची 7 तारीख होऊन गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे सांगितलेलं होतं की 1 तारखेपासून कसं देता येईल याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता हिवाळी अधिवेशन होऊन सुद्धा बरेचसे दिवस झालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये 1 जानेवारीला जानेवारी महिन्याचं अनुदान देणे नक्कीच आवश्यक होतं. तसं काही कुठे झालेलं नाही, कुठे घडलेलं नाहीये. आम्ही जेव्हा माहिती घेतो, अपडेट पाहतो, संजय गांधी निराधार योजना तसेच सोबत निवृत्ती वेतन योजना, बाकीच्या ज्या योजनांचे अनुदान आहे त्या योजनेचे अनुदान पाहत असताना जी-आर आला, शासन निर्णय निर्गमित झाला, जारी झाला किंवा पोर्टलवर अपडेट आली, मेसेज आलं, आता 2 दिवस पोर्टल बंद राहणार, याचा अर्थ काहीतरी प्रक्रिया सुरू आहे किंवा वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही माहिती घेतो, ही अपडेट घेतो आणि त्यामध्ये थोडासा आनंदी होऊन जातो. आनंदी वातावरण आपल्या सर्व बांधवांमध्ये तयार होऊन जाते. परंतु एक गोष्ट विसरता कामा नये, ऑक्टोबर पासून वाढीव अनुदान दिव्यांग बांधवांना जाहीर करण्यात आलेलं होतं, जारी होणे गरजेचं होतं. परंतु खूप साऱ्या जास्तीत जास्त बांधवांना ऑक्टोबरमध्ये वाढीव अनुदान मिळालेलं नाही, नोव्हेंबरमध्ये सुद्धा वाढीव अनुदान मिळालेलं नाहीये. फक्त आणि फक्त मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये वाढीव अनुदानाकरिता बऱ्याचशा बांधवांना सुरुवात झालेली आहे. आता ऑक्टोबरचं कधी येणार? ₹1000 वाढीव अनुदान दिव्यांग बांधवांचं. नोव्हेंबर महिन्याचं ₹1000 वाढीव अनुदान कधी येणार दिव्यांग बांधवांचं? आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे एका महिन्याचा जर खोडा पडलेला आहे तर ते सुद्धा कधी येणार आणि जानेवारीचं सुद्धा कधी येणार असं जर पाहावयास गेले तर 1 महिन्याचा खोडा, या महिन्याचं दिव्यांग बांधवांचं अनुदान हे झालं ₹5000, ऑक्टोबरचे एक ₹6000 आणि नोव्हेंबरचे एक वाढीव ₹1000 वाढीव अनुदानाचे असे ₹7000 त्यांना मिळणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. जर एका महिन्याचा खोडा जर नसेल तर तशा परिस्थितीमध्ये या महिन्याचे 2.5 आणि ₹1000 या अगोदरच्या ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे ₹4500 मिळणे त्यांना आवश्यक आहे. तरी सुद्धा मी बऱ्याचशा बांधवांना सांगितलेलं आहे की तुमचं स्टेटमेंट काढा. तुमच्या मोबाईलमधून सुद्धा जर युनो ॲप वगैरे कोणी वापरत असेल स्टेट बँकेचं किंवा इतर बँकेचं, तर त्यामधून सुद्धा तुम्ही पाहू शकता मागच्या 3 महिन्याचं, 1 महिन्याचं का 6 महिन्याचं का 12 महिन्याचं किंवा पासबुकवर एंट्री घेऊन घ्या. त्यानुसार तुम्हाला कळून चुकेल खरोखर अक्षरशः एखाद्या महिन्याचं मागे पुढे राहिलेलं आहे का. परंतु बऱ्याचशा जणांनी सांगितलं, बऱ्याचशा बांधवांनी सांगितलेलं. आता विषय असा होतो की अनुदान वितरणामध्ये उशीर वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकते. निधीच्या कारणामुळे होऊ शकते, काही आचारसंहितेमुळे होऊ शकते किंवा कागदपत्र आता दिव्यांग बांधवांची जी अपलोड करणं सुरू आहे त्यामुळे सुद्धा होत आहे. मी सुद्धा काही अधिकाऱ्यांशी बोललो असता त्यांनी सांगितलं ऑक्टोबर नोव्हेंबरचं जे वाढीव अनुदान राहिलेलं आहे दिव्यांग बांधवांचं ते नक्कीच येत्या हप्त्यामध्ये त्या हप्त्यासोबतच मिळणार आहे. परंतु आता मिळणार आहे की नाही, तसा शासन निर्णय, तेवढ्या निधीची उपलब्धता होते का नाही होते, हे सर्व काही पाहण्यासारखं असणार आहे. कारण की या अगोदरच दिव्यांग बांधवांचे कागदपत्र जमा झालेले नव्हते, अपलोड झालेले नव्हते. त्यामुळे दिव्यांगांची तिथली माहिती जर त्या प्रमाणामध्ये पोहोचली नसेल तर त्यानुसार त्या अनुदानाचा या अगोदरचा शासन निर्णय निघणार नाही. हे नक्कीच बरोबर पटण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आता इथून पुढचा जो शासन निर्णय जारी होऊ शकतो किंवा करावा लागेल त्या शासन निर्णयामध्ये तेवढं निधीची उपलब्धता करण्यात येते का, हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. तर त्यामुळे आम्हा सर्व दिव्यांग बांधवांना सुद्धा श्रावणबाळ, निवृत्ती वेतन, वृद्ध, जे सिनियर सिटीजन आहे यांनी सुद्धा, यांच्याकडे सुद्धा एक चांगली संधी आहे. कारण की आता इथून पुढे मतदान आहे. मतदाना अगोदर नक्कीच तुम्हाला लुभावणारी आश्वासनं देण्यात येणार, जाहीरनामे देण्यात येणार, नवीन गोष्टी, नवीन सुविधा, नवीन योजना सांगण्यात येणार. परंतु तुमचं सुद्धा हेच काम आहे की नवीन जाहिराती, नवीन आश्वासनं घेण्या अगोदर आपल्या या अगोदरच्या अनुदानाचं काय झालेलं आहे. कारण या अगोदरचं जे श्रावणबाळ योजनेचं जे अनुदान आहे खूप साऱ्या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त जेव्हा 1000 मिळत होतं तेव्हा 800 आलं. जेव्हा 1500 सुरू झालं तेव्हा त्यांना खूप दिवस 5-5, 7-7, 8-8 महिने, 12-12 महिने, 2-2 वर्षापर्यंत 12-12 शे रुपये म्हणजे जे केंद्राकडचं होतं ते न येण्याची काय कारणं होती, कुठे वापरला गेला निधी, का दिला नाही गेला, याची त्या लोकप्रतिनिधींना, समाजसेवकांना तुम्ही विचारपूस करा. या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. तुमचे पैसे कुठे गेले, का तुम्हाला जर दिले असतील तर तुमच्या पासबुकवर तेवढ्या एंट्री दिसतात का, स्टेटमेंटमध्ये दिसतात का, कुणाकडे रेकॉर्ड आहे का, याची सुद्धा माहिती समोर यायला हवी. आणि मिळालेलं नसेल तुम्हाला तर तुमचं अनुदान, तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान मिळायलाच हवं. याकरिता नक्कीच त्या सर्व मंडळींना
तुम्ही जाब विचारू शकता, त्यांना जाब विचारा आणि तुमचं अनुदान तुमच्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला वाटलं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून हे पैसे कधी येणार, याची तारीख, त्याची तारीख मी आजही सांगू शकतो. तरी सुद्धा वितरण प्रक्रिया किती तारखेला सुरू होणार आहे याकरिता एक अजून व्हिडिओ बनवू आणि लवकरच बनवू. शासन निर्णय जाहीर हो अथवा न हो, जी-आर जारी नाही झाला तरी सुद्धा मी लवकरात लवकर तुमच्या मागच्या अगोदरप्रमाणे या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की 23 तारखेला तुमची वितरण प्रक्रिया म्हणजे थेट खात्यावर पैसे नाही, तर वितरणाकरिताची जी प्रक्रिया असते पोर्टलच्या माध्यमातून ती सुरू होणार होती आणि 23 तारखेला सुरू झाली आणि 23ला सुरू होणार आहे. मी तुम्हाला 18 तारखेला सांगितलेलं होतं. असं सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप कमी होताना पाहायला मिळते मित्रांनो, बांधवांनो. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सुद्धा पाहतोय की रोज दाखवतात याचे पैसे आत्ता आले, पीक विमा आत्ता सुरू झाला, लाईव्ह बघा, हे स्क्रीनशॉट बघा, हा मेसेज बघा. मला हे कळत नाही एवढं काळीज, एवढी हिंमत कशी होते लोकांची नाराजगी स्वतःवर ओढून घेण्याची, लोकांचा रोष स्वतःवर ओढून घेण्याकरिता जे कोणी बनवत असतील असे व्हिडिओ, त्यांची एवढी ताकद कशी होती, त्यांना कसं कोणाच्या भावना दुखवल्याचं काही वाटत नाही. आणि त्यांना हे सुद्धा का वाटत नाही की आपण एवढे असे व्हिडिओ बनवत असताना आपलं सुद्धा नुकसान होतं. कारण की असे व्हिडिओ लोक किती दिवस पाहणार. आपण जर रोज म्हणतो आत्ता येणार, आत्ता आले, हे बघा ह्या चॅनलची बातमी, डीडी सह्याद्रीचं जे काही कटआउट वापरायचे आणि तसे कटआउट वापरून सांगतात की आत्ता येणार, थोड्या वेळा येणार. एवढं जर खोटं सांगितल्याच्या नंतर सुद्धा काय असतं की सोशल मीडियावर सध्या मोजक्या जुन्या लोकांकडे, सिनियर सिटीजन, गावगाड्यातले लोक, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल येत आहे आणि हळूहळू ते युट्यूब पाहायला सुरुवात करत आहे. ठीक आहे, युट्यूबने सुद्धा यावर खूप चांगल्या प्रकारे 15 जुलैपासून गोष्टी केलेल्या आहेत, कडक नियम लावलेले आहेत. आता मागच्या आठवड्याभरामध्ये सुद्धा खूप चांगले कडक नियम लावलेले आहेत की बा ज्या गोष्टी तुम्ही थंबनेलमध्ये सांगता, बॅनरमध्ये सांगा, त्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या हव्या. एक थंबनेलमध्ये एक सांगायचं, आज व्हिडिओमध्ये ती माहिती द्यायचीच नाही. या तारखेला मिळणार विमा, एवढा मिळणार, संजय गांधीचे पैसे येणार आणि आज जाऊन त्या संदर्भात जर काहीच नसलं तर त्यांना सुद्धा दंड होणार आहे. त्या व्हिडिओला सुद्धा, त्या चॅनलला सुद्धा कुठे ना कुठे कारवाईला सामोरे जावं लागणार आहे, असं YouTube कडून सांगण्यात येत आहे. तर प्रेक्षकांनो, निश्चिंत राहा. तुमच्या समोर असे व्हिडिओ येण्याकरिता आता इथून पुढे कमतरता होईल. असे पद्धतशीरच व्हिडिओ येतील, पुख्ता माहितीचे, खऱ्या माहितीचे. तर मित्र, तुमच्या मागच्या 1-2 महिन्याचं जे अनुदान आहे ते राहिलेलं अनुदान आणि या इतर संदर्भातल्या अनुदानाकरिता आपल्याकडे ज्या विचारण्यासंदर्भातला एक हा व्हिडिओ आहे, तो मी आपल्या सर्वांपर्यंत आणलेला आहे. तुमच्याकरिता ज्या गोड बातमी, गोड तारीख, अपडेट ती हवी, ती नक्कीच 1-2 दिवसाच्या आत चांगल्या प्रकारे विश्वासार्ह माहिती घेऊन तुमच्यापर्यंत मी नक्कीच आणणार आहे. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी चर्चा तुमच्यासोबत मी करण्याचा प्रयत्न केलेला, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला, नक्कीच ही सुद्धा तुम्हाला आवडलीच असेल नेहमीप्रमाणे. तर मित्र, तुम्हाला विश्वासार्ह माहिती वाटली असेल व्हिडिओच्या माध्यमातून, विश्वास पटला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून इतर बांधवांना सुद्धा ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, लवकरच भेटूया गोड बातमीसह, तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत